श्री गणेशाय नमः. गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकता न ध्याय माझे मनू कांक्षा होत असे अंतकरणी कथामृत ऐकवया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथामृत संजीविनी आणिक अनिरोपी दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तये वेळी शिष्य वचन ऐकोणी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारोणी एका श्रोते एक चित्ते एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधातार भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशे अनुपमा तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र त्याची जान पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जान तीर्थे अस्ति अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणतरी पंचनामे आहेत थोरी सांगेन एक चित्ते शिवभद्रा भोगावती कुंभा नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती सहा पातके सहा आरती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची या संगा प्रयागाहुनी असे चंगा संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमी जानपा जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्वसमान असे परियेसा अमरेश्वर सानिध्यानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंगी बर्वे तयासी वंदोणी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथा तोची जाना प्रयागी करिता मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे या कारणातया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिमुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सनिध्येसी 3 तीर्थे परियेसी एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे अस्ति मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सानिध्यात अनुपम तीर्थे अस्ति पे पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे अस्ति अपार सांगता
असे विस्तारी. या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशा शब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा. ब्रह्महत्याधिक पातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थान निके सकळाभिष्ट होते तेथे. काय सांगो त्यांचा महिमा आनिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णो. साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबर. गोप्य होता आगेचरू राहिले श्री गुरु ते स्थानी. भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात. राहिले तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी दिजो एक होतो वेदाभ्यासक. भार्या त्यांची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण. कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियेसी. तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी. घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वती अतिसंतोषी. गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून निगती तये वेळी. तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बुडामूळ श्री गुरु छेदती तत्काळ. टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्र विनविता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो देवबळी कैसे देवे केला आम्ही तया यतीश्वरासी. काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी. टाकोनी दिले भूमीवरी ऐशा परी ती नारी. दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी. म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तये वेळी. जे होणार तया जया काळी निमित्त करी चंद्रमोळी. तया आदीन विश्वजान विश्वव्यापक नारायण. उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन. समस्ता आहार करीतसे आयुर्ज्ञ प्रयच्छती. ऐसे बोले वेदश्रुती पंचनाना आहार हस्ती. केवी करीतसे प्रत्यही 84 लक्ष जीवासी. स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी. उत्पत्ती केली तदनंतर रंका गया एक दृष्टी. करोनी पोषितो हे सृष्टी. आमचे प्रारब्ध असे ओखटी तेसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दृष्टकृत असे जाण. भोगेन आपले आपण पुढिलिया यावरी काय बोल. आपले देव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज. बोल ठेविसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारासी. ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी. तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी. नेले आमुच्या दारिद्र्यासी तो चितारी अंती आम्हा. येणे परी स्त्रियेसी संबोधनी परियेसी. काढोनी वेल शाखेशी टाकीता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी. टाकोणी म्हणती दिजवरी खणिता झाला त्या काळी. काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी
घेऊनी गेला घरात, म्हणे नवल प्रवर्तले, यतीश्वर प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडिले, निदान लादले आम्हासी, नर नव्हे तो योगेश्वर, होय ईश्वर अवतार, आम्हा भेटता दैन्यहर, म्हणतील चला दर्शनासी, जाओनी संगमी कृपा गुरुपासी, पूजा करीती भावेसी, वृत्तांत सांगितला तयासी, ते वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही हे न सांगावे कौनासी, अखंड लक्ष्मी तुमचे वशी, आम्हा प्रगटता जाईल, ऐशा परी दिजाजी, सांगती श्री गुरु परियेसी, सुखी असावे आपल्या गृहासी, पुत्र पौत्री नांदावे, ऐसा वर लादोन गेला घरी तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे, ज्यासी होईल गुरु कृपा, त्यासी कैसे दैन्य बापा, कल्पवृक्ष आश्रय करिता, विघ्न कैसे तया घरी, देवे उना असेल नरू, तेने भजावा श्री गुरु, तोची पावेल पैल पारू, पूज्य होय सकळ लोका, जो का भजेल श्री गुरु ते, इह पर साधे तया ते, अखंड लक्ष्मी सदनाते, अष्ट ऐश्वर्य नांदती, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा हे देसी, भजावे मनोभावेसी, कामधेनु तुझे जैसी, गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र विस्तारून, पुढील कथा अमृतपान, ऐका श्रोते हो एक चित्ते, इति श्री गुरुचरित्र विवेकसार अयचित विप्र दैन्यहरण येथ कथा निरपिली, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामद धारक संवादे विवेकसार अयचित्ता विप्रदैन्यहरण नाम अष्टोध्याय समाप्ती. श्रीपाद श्रीवल्लभन श्री नरसिंह सरस्वती